तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवकी काकू आणि तारणीची आई त्यांनी या लग्नात जे काही केलं असतं ना ते सगळं आपण करू. माझी सुद्धा अगदी तीच इच्छा आहे ग. दोन्ही मुलं अगदी निस्वार्थी आहेत ग. हा पैसा संपत्ती यातलं काही नको आहे त्यांना. त्यांना हवंय फक्त प्रेम, आपल्या माणसांचं, सगळ्या कुटुंबाचं प्रेम. मला दोघांवरती अगदी भरभरून प्रेम करायचं आहे का. आजपर्यंत माझ्या मुलाच्या वाटेला जे काही आलं नाही ते सगळं सगळं त्याला मिळवून द्यायचं आहे मला. देवकी, मी तुला शब्द देतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी माझी आणि माझ्याबरोबर तुझी ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करेन मी. काका, रडू नका अजिबात. मला माहितीये गेल्या वेळेला आपण फार काही करू नाही शकलो. हो ना ग. पण आता जेव्हा तारणीचा गृहप्रवेश होईल ना तो अगदी थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात करू, हा माझा शब्द. आणि तो करा, तुला घ्यायचा लग्नात तो हातामध्ये. आणि ही डोली ताईला पाठवायचं त्याच्यातून आपल्याला. तुला घाईच झाली ना मला पाठवायची. असं नाही का. खाली बसून पाणी पी, सावकाश. अगं काय, मी काय दमले नाहीये. तुझ्या लग्नात नाचायचंय मला. तो वाजवणारा दमेल पण ही सुमी दमायची नाही. बघ तू. ताई हे बघ, हे कसलं भारी आहे. तुझ्या लग्नात रुखवत ठेवायचंय बघ. आजी, हे रुखवत का ठेवतात? अगं हल्लीचा रुखवत नुसता नावापुरता असतो, पण पूर्वी ना मुलीकडचे लोक हातानं रुखवत बनवायचे. म्हणजे बघ ना, हातकाम, विणकाम, नक्षीकाम, बाकी सगळं इतर ते सगळं हाताने बनवायचे. म्हणजे ना मुलाकडच्या समजायचं की मुलीकडच्या लोकांना किती कला अवगत आहेत. हो का? मग आजी, ताईच्या लग्नात रुखवत मीच बनवते. सगळं हँडमेड करू. कर खुशाल कर. डन. हे बघ ताई, मुंडावळ्या तुला बांधून बघूया. उघडायच्या नाही. ठेव ठेव तशाच त्या. का? लग्नाच्या वेळेला देवासमोर ठेवून मग बांधायच्या असतात. पण लग्नात मुंडावळ्या का बांधतात? अगं नवरा बायकोला दृष्ट लागू नये ना म्हणून मुंडावळ्या बांधायच्या असतात. अगं एवढंच नाही, तर लग्न सोहळ्यामध्ये नवरा नवरीची धावपळ होते, गोष्टी पटापट बदलत असतात, शिवाय पुढच्या आयुष्याची काळजी असते. या सगळ्या विचारांमुळे मनात गोंधळ उडू नये म्हणून मुंडावळ्या नवरा नवरीच्या आज्ञाचक्रावर बांधतात. त्यामुळे डोक्यात धावणारे विचार काही काळासाठी शांत होतात. ओ माय गॉड, एवढं लॉजिक आहे त्याला. मला वाटलं फक्त एस्थेटिक म्हणून बांधतात. अगं आपल्या प्रत्येक विधींमध्ये आणि रीतिरिवाजांमध्ये शास्त्र असतं. काव्या, इकडे नको. हे बघ काय काय आणलंय. हे काय काय आणलंय? रुखवतासाठी. ताईचं लग्न आहे ना. ताईचं लग्न? मग तूच बघा सगळं. काव्या, काव्या ऐक ना. काव्या, अगं ऐकये. तुम्ही सगळे मुद्दामून करताय ना, सगळे मुद्दामून करताय तुम्ही. अगं पण मी आधीच सांगते, मेरा प्यार सच्चा है और आखिर में सच्चा प्यार ही जीतता है. काव्या, काव्या. तारिणी, जाऊ दे तिला. उगाच गाढवा पुढे गीता वाचू नकोस. पत्रिका वाच लग्नाची तुझ्या. इकडे बघ. ये ये ये. पत्रिका. श्री गणेशाय नमः. देवकी आणि दयानंद खांडेकर यांचा सुपुत्र चिरंजीव केदार आणि वसुधा माधव बेलसरे यांची कन्या ची चौकात तारिणी यांचा शुभ. गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. तारिणी, हिला उचलायचं आणि संपवायचं. तिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. कसला नीच आहे युवराज, स्वतःच्या भावाच्या बायकोला किडनॅप करण्याचा प्लॅन करतोय. मन कराय की जाके सर फोड दो उसका. फक्त एकदा माझ्या कचोट्यात येऊ दे. असा इंगा दाखवतो ना माझा. त्याला काय वाटतं रे, बॉस एकटी आहे का? अरे तिच्या मागे ही अख्खी टीम तारिणी उभी आहे. एक काम कर, तू बॉसला फोन लाव.
आणि त्यांना सांग त्यांच्या मागे काय कट रस्त्यात. लवकर फोन कर. मी एक काम करतो, केडी सर आणि बॉस दोघांना पण लाईन वरती घेतो. आणि दोघांना पण अलर्ट करायला हवं. हा बोल टेक्नो. हा बोल टेक्नो. आपण सगळे एकत्र लाईनवर आहोत. काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे का? बॉस, केडी सर, तुम्हाला दोघांना एक कॉल रेकॉर्डिंग ऐकवायची. कसली रेकॉर्डिंग? ऐका, कळेल. प्ले. गुलाब, काम झालं रे. खांडेकरांच्या चिरंजीवाने आज मोठे दिवे लावले. गुलाब. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. तारिणी, हिला उचलायचं आणि संपवायचं. हिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. युवराज. हा युवराज तुमच्या पाठीमागे बॉसला किडनॅप करायचा प्लॅन करतो. त्यासाठीच तुम्हाला अलर्ट करायचं होतं. हॅलो कैडी. केडी, काय करतोयस तू? माझी ड्युटी करतोय. अशी माणसं तुझ्यापर्यंत कधी पोहोचणार नाही याची काळजी घेतोय. केडी, ऐक ऐक ऐक, काय करतोयस तू? नक्की काय चाललंय तिथे मला व्यवस्थित सांग. केडी, गन लोड केल्याचा आवाज आहे हा. Please, एकदा शांतपणे ऐकून घे मी काय म्हणतेय ते. जी माणसं तुझ्याकडे नजर वर करून बघतील ना, त्यांचे डोळे पुन्हा कोणाला बघण्याच्या लायकीचे नाही ठेवणार मी. करेक्ट. हा युवराज एवढ्या खालच्या पातळीला उतरू शकतो असं वाटलं नव्हतं मला. त्यालाच मी सोडा.